तुझं नाव काय? रोशनी कैलास धुळे. शाळेचं नाव? भगवती देवी विद्यालय देवसरी. सर्व पोषक तत्वाला पुरेशा प्रमाणात समावेश असणारा आहार म्हणजे कोणता आहार? संतुलित आहार. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यानं काय होते? अतिपोषक. वस्तूची हालचाल होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बल. सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? सूर्य. प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत कोणता आहे? सूर्य. सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात? 7. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर वातावरण नाही? बुध. मंगळ या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? 2. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र. फुलपाखराच्या जीवनक्रमाच्या किती अवस्था असतात? 4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? 3. लाळेमुळे कोणत्या पदार्थाचे पचन होण्यास मदत होते? पिष्टमय पदार्थ. वायू थंड केली असता त्याचे रूपांतर कशात होते? द्रवात. कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? पाणी. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? 70%. पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात? तुरटी. मानवामध्ये एकूण किती प्रकारचे दात असतात? 4. गोवर तसेच देवी हे रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? त्वचा. पदार्थाची राशी मोजण्याची एकक कोणती आहे? मोल. माशाचे हृदय एकूण किती कप्प्याचे बनलेले असतात? 2. बेडूक व साप यांचे हृदय किती कप्प्याचे बनलेले असतात? 3. पक्ष्याची हाडे कशी असतात? हवायुक्त. हृदयाचे विश्रांती अवस्थेत किती ठोके पडतात? 72 ठोके. दूध कोणत्या घटक द्रव्यामुळे गोड लागते? लॅक्टोज. सर्वाधिक लोकांचा सामान्य रक्तगट कोणता आहे? ओ रक्तगट. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे कोणते वारे वाहतात? खारे वारे. मेंदूचे वजन किती पाऊंड असते? 3 पाउंड. खाण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट. मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. चंद्रग्रहण केव्हा होते? पौर्णिमेला. पाणी गोठते तेव्हा पाण्याच्या घनफळात कोणता बदल होतो? घनफळ वाढते. लाकूड उष्णतेचे काय आहे? मदवाहक. लाकूड उष्णतेचे काय आहे? मंदवाहक. निळा लिटमस पेपर आम्लात टाकला काय होते? तांबडा होतो. जमीन मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? एकर किंवा हेक्टर. 5 किलो म्हणजे किती पाऊंड? 11 पाउंड. 1 डझन म्हणजे किती वस्तू? 12 वस्तू. क्युसेक हे कशाचे मापक आहे? पाण्याचा प्रवाह. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? शनी. कोणत्या पिकाच्या मुळावरती गाठी असतात? हरभरा. दगड खाणारा पक्षी कोणता? शहामृग. कोंबडीचे पिल्लू किती दिवसातून अंड्यातून बाहेर येते? 21 दिवसातून. कोळसा हा कोणता पदार्थ आहे? कार्बोनी. हायड्रोजन व ऑक्सिजनचे पाण्यात किती प्रमाण असते? 2:1. उसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते? क. चुंबक सुई नेहमी कोणत्या दिशेला स्थिर राहते? उत्तर दक्षिण. सर्वात जास्त प्रथिने कशात असतात? सोयाबीन. किल्ल्याचे महत्त्वाचे प्रकार किती? 3. सम्राट अकबराने काढलेल्या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? रामसीताचे. हैदर अली यांनी काढलेल्या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? शिवपार्वतीचे. दगड किंवा भिंतीवर कोरलेले लेख कोणत्या लेख प्रकारात येतात? ताम्रपट. शिलालेख. दगड किंवा भिंतीवर कोरलेले लेख कोणत्या लेख प्रकारात येतात? शिलालेख. तुझे नाव काय? रोशनी कैलास धुळे. शाळेचं नाव? भगवती देवी विद्यालय देवसरी. गावाचं नाव? कारखेड. तालुका? उमरखेड. जिल्हा? यवतमाळ. शाबास.